सेबीची स्टडी दाखवते की 99% दे आर लुझिंग इन शेअर मार्केट. नशीब आहे की रणनीती आहे स्टॉक? शेअर मार्केट आहे ते नशीब नाहीये, इट इज अ रणनीती. शेअर मार्केट खरंच जुगार आहे की नाही? हा शेअर मार्केट जुगार नाहीये हे मी तुम्हाला 101% प्रूव्ह करून देऊ शकते. इट इज अ कंट्रोल ओव्हर युअर फिअर अँड ग्रीड. डोंट ट्रेड ऑन व्हॉट यू थिंक बट ट्रेड व्हॉट यू सी इन द चार्ट. शेअर मार्केटमध्ये काम करत असाल ना तर तुम्हाला ह्याचं डिटेल नॉलेज असणं गरजेचं आहे की कुठली राशी वर्क करते, कुठली राशी वर्क करत नाही, आणि का निफ्टी आज चालते आणि का निफ्टी आज पडते. कंपन्यांची सुद्धा कुंडली असते का? 1 डिसेंबर 2021 मी माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये लिहिलेलं होतं, अडाणी एंटरप्राइजेस आणि त्याच्या सगळ्या सबसिडरीज आहेत त्याला लोअर सर्किट लागेल. हिडनबर्गचा रिपोर्ट आला नंतर त्याच्या सगळ्या साथी सबसिडरीजना लोअर सर्किट लागत गेलं. भारतासाठी काय आहे? खूप डिफिकल्ट आहेत, म्हणजे फूड क्रायसिस आहे आणि इन्फ्लेशन ॲट द हायर लेवल. गुंतवणूक आणि ग्रहांची जी दशा आहे ह्याचा खरंच संबंध आहे का? हो, नक्कीच संबंध आहे. एखाद्याचा सण गुरु जर खूप चांगला असेल तर बँक निफ्टी पैसे देईल, पण एखाद्याचा जर गुरु आणि सण खराब असेल तर त्याला बँक निफ्टी ॲब्सोल्युटली पैसे देणार नाही. ग्रहांचे प्रभाव स्टॉक मार्केटवर होत असतात का? मेष राशीमध्ये जेव्हा चंद्र असतो तर 0 to 6 मध्ये तुम्ही बघा, मला निफ्टी तुम्हाला वर जाताना दिसेल. तसं प्रत्येक ग्रहाचं आहे, पण ज्यावेळेला जर राहू केतूचं त्याच्यावर जर रिफ्लेक्शन आलं ना तर त्यावेळेला मार्केट पडतं. आपल्या महिला वर्ग जे बघतायत की त्यांनी जर ठरवलंय की मला म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये पैसे गुंतवायचे तर कशी सुरुवात करावी? जर कोणाला स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर सगळ्यात प्रथम काय करायला पाहिजे? मग कुंडली आणि पत्रिका बघून मग तो रोज गायडन्स घ्यावा लागतो का? कारण ग्रहांची स्थिती रोज बदलते आणि मग त्याचे प्रॉफिट लॉस कसे काय आहेत हे जाणून घ्यायचं.